राम राम शेतकरी मित्रांनो, पिनाका फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आमची आता सोयाबीन लागवडीची तयारी चालू आहे. म्हणजे लागवड ही त्याच्यामध्ये चालूच आहे. हे बघा, आम्ही टोकन यंत्राच्या साहाय्याने याच्यामध्ये लागवड करत आहोत. अगोदर याच्यामध्ये आम्ही बैलाच्या साहाय्याने रेघाटे ओढून घेतलेले आहे. नंतर त्या रेघाट्यानं टोकन यंत्राच्या साहाय्याने लागवड करत आहोत. रेघाटे याच्यामुळेच की जेणेकरून आपल्याला सरीमध्ये अंतर सेम ठेवता येईल. बघा, दोन्ही सरीमध्ये आम्ही जवळपास अंतर 1.5 फुटाचं ठेवलेलं आहे. कारण की नंतर याच्यामध्ये आपल्याला कोळपणे वगैरे करता येईल. आणि झाडामध्ये अंतरही आपल्याला ठीकठाक राहिलं पाहिजे. झाडांची ग्रोथ ही चांगली झाली पाहिजे. त्यामुळे आपल्याला 1.5 फूट अंतर सरासरी त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. आता हा आमचा 2 एकरचा प्लॉट आहे. पूर्ण आम्ही टोकन यंत्राच्या साहाय्याने याच्यामध्ये लागवड करणार आहे. अर्धापर्यंत आम्ही रेघाटे ओढून घेतलेले आहेत. तोपर्यंत अर्धी लागवड करून घ्यायची आहे. आणि याच्यामध्ये टोकनचं आम्ही जवळपास अंतर 5.5 इंच ठेवलेलं आहे. दोन्ही जे दात आहेत बघा, या दोन्ही दातामधलं अंतर जवळपास 5.5 इंच आहे. आणि आपल्याला तेवढ्याच अंतराने लागवड करायची आहे. आणि आम्ही जवळपास 2-2 बिया सरसकट टाकतो. काही ठिकाणी जर बियाणं बारीक असेल त्यामध्ये 3 ही म्हणजे 2-3 बियाणं आम्ही त्याच्यामध्ये टाकतो. जसं की आपण सर्किल आहे बघा, हे स्क्रू काढले होते, हे पूर्णपणे आपण आता सगळे लावून दिलेले आहे. जेणेकरून सगळं एकदम समान अंतर सगळ्यांचं 5.5 इंच असं ठेवलेलं आहे आपण. जर तुम्हाला अंतर वाढवायचं असेल, तुम्ही फक्त ते दात न काढता फक्त स्क्रू काढू शकता. आणि टोकन यंत्र लागवडीचा एक फायदा असा आहे की तुम्हाला बियाणंही कमी लागतं आणि झाडांची ग्रोथ ही एकदम चांगल्या प्रकारे होते. जेणेकरून आपण 5.5-6 इंच जे अंतर ठेवतो, मग झाडांची ग्रोथ ही त्याच्यामध्ये चांगली होत जाते. तर बघा, आपण बीज प्रक्रिया केलेले हे एक बियाणं इकडे घेऊन आलेलो आहे. तर बघा, याच्यामध्ये कलर तुम्हाला असं लाल झालेला दिसून येईल. तर याच्यामध्ये आपण रिहानची बीज प्रक्रिया केलेली आहे. त्याच्यामध्ये थायमेथाक्झाम हा घटक आपल्याला बघायला भेटतो. तर सेम घटक असलेलं तुम्ही कोणतंही वापरू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर कंपन्यांचे अवेलेबल होऊन जाईल. जे तुम्हाला स्वस्त पडेल ते तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता. पण बीज प्रक्रिया करायला तुम्ही अजिबात विसरू नका, की जमिनीमध्ये मग आळ्या किडे वगैरे तुमच्या पिकाला नुकसान पोहोचू शकणार नाही. कारण की एकदा जर उमणी अळीचा वगैरे प्रादुर्भाव जर झाला तर कंट्रोलमध्ये येणं खूप मुश्किल आहे. त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला याच्यामध्ये थोडा खर्च करायचा आहे. तर अशा पद्धतीनं आम्ही बीज प्रक्रिया करून बीज प्रक्रिया झाल्यानंतर बियाणं आपल्याला सावलीमध्ये थोडं वाळवायचं आहे. नंतरच आपल्याला मग टोकनमध्ये टाकून त्याची लागवड सुरू करायची आहे. तर झाडातले अंतर आम्ही 5.5 इंच ठेवलेलं आहे आणि सरीमधलं अंतर आम्ही 1.5 फूट ठेवलेलं आहे. लागवड करायला एकदम सोपी आहे. कोणते एवढं अवघड वगैरे काही नाही. एका दिवसामध्ये तुम्ही 2 एकरची लागवड सहज प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये करू शकता. आणि तुम्हाला पेरणीमध्ये आणि टोकनमध्ये लगेच फरक जाणून येईल की पेरणीचं तुम्हाला बियाणं हे जास्त लागतं आणि पाहिजे तसं उत्पादन आपल्याला भेटत नाही. पण असा फायदा आहे की तुमचं बियाणंही कमी लागतं आणि त्याच्यामध्ये उत्पादन आपल्याला चांगलं होतं.